कल्याणची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही पोलिसांवरील हल्ल्याची घटना घडली आहे। तपोवन नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना रिक्षाला थांबण्याचा इशारा केल्यानंतर रिक्षा चालकाने थेट पोलिसाच्या अंगावरच रिक्षा घातली। यामध्ये पोलीस कर्मचारी घोलप थोडक्यात बचावले असून रिक्षा चालकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तर दुसऱ्या एका घटनेत काठेगल्लीत पोलीस कर्मचारी भाऊसाहेब चत्तर यांना ट्रिपल सीट जाणाऱ्यांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली। त्यामुळे नाशकात सत्ताधारी भाजप पोलिसाच्या खुनाचा आरोप असलेल्या गुंड नगरसेवकाला पक्षप्रवेश देऊन पावन करून घेतो। तिथे पोलिसांचं खच्चीकरण होऊन गुंडांची मुजोरी वाढणंही स्वाभाविकच आहे। महाराष्ट्रात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असताना नाशिकमध्ये मागील 24 तासांमध्ये अशा 2 घटना या समोर आलेल्या आहेत। उपनगरच्या हद्दीमध्ये जो तपोवन चौफुली आहे त्या तपोवन चौफुलीवरती काही पोलीस नाकाबंदी करत असताना याच रिक्षा चालकाने त्याच्या मित्रांच्या साथीदारानं त्या पोलिसांच्या अंगावरती थेट ही आपली रिक्षा चालवली आणि त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। तपोवन चौफुलीवरती हे जे पोलीस कर्मचारी आहेत ते पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना ही रिक्षा त्यांना संशयास्पदरित्या जाताना दिसली आणि त्यांनी यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता या रिक्षा चालकाने थेट त्यांच्या अंगावरती ही गाडी घातली। शेवटी रिक्षावाले पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना ताब्यात घेतलेला आहे। सध्या ही जी रिक्षा आहे ही उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणण्यात गेली असून त्या जे आरोपी आहेत इथले 4 ते 5 आरोपी आहेत, एकूण त्या 5 आरोपींना इथे आणण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावरती गुन्हा हा दाखल झालेला आहे। अशाच प्रकारची घटना ही काल समोर आलेली होती। काठेगल्लीमध्ये काही पोलीस हे तिथे कर्तव्य बजावत असताना ट्रिपल सीट गाडीवर येणाऱ्या काही लोकांनी त्यांना अडवलं, पण मात्र ते न थांबल्यामुळे त्यांनी थेट त्यांच्या अंगावरतीच ही गाडी घातलेली होती। अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत हे दिवसेंदिवस समोरच येत आहेत आणि नक्कीच ही गंभीर गोष्ट आहे। जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना त्यांच्या स्वतःची सुरक्षा काय असाच प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे। प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।